प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. दिल्लीतील झांडेवाला स्थित प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ मंदिर दरगाह श्री बाबा पीर रातननाथजी महाराज यांच्या मंदिर भूमीवर केलेल्या कारवाईचा येवल्यातील शीख, पंजाबी, सिंधी हिंदू समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. या आशयाचे निवेदन येवला तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले. दिल्लीतील झांडेवाला येथील हे धार्मिक स्थळ सुमारे 1400 वर्षापूर्वीचे असून प्राचीन आहे. धार्मिक स्थळावर करण्यात आलेली ही कारवाई अन्यायकारक असून हिंदू राष्ट्र म्हणून घेणाऱ्या देशातच अशा प्रकारे धार्मिक स्थळावर कारवाई होत असेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने सदरची कारवाई थांबवून सदर जागेची मालकी व जागा समाजाला परत करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. श्रीनाथ देवकीनंदन चावला, कोपरगाव. मंदिर दरगाह बाबा पीर रतननाथजी 1400 वर्ष जुनी गादी आहे, जी नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणून फाळणीनंतर इथे आली. त्याचं मेन मंदिर दरगाह बाबा पीर रतननाथजी झंडेवालान, करोलबाग येथे आहे. त्याचंच एक मंदिर कोपरगाव, अहिल्यानगर येथे पण आहे. कोपरगाव येथे 15.5 वर्षापासून अखंड राम नामाची ज्योत चालू आहे. त्या मंदिरावर 29 तारखेला DDA व MCD यांनी कारवाई केली, ज्यामध्ये आमचं भंडारगृह, तुलसी वाटिका व जनरेटर रूम हे उद्ध्वस्त करण्यात आले व त्यावर त्यांनी त्यांचा हक्क दाखवला आहे. ही मंदिराची जागा लाखो भक्तांच्या सहकार्याने आहे आणि त्या शेजारी त्यांनी अतिक्रमणित जागा सांगितली होती, जी जागा आमच्या भक्तांनी मंदिराला दान केली आहे, जिथे धर्मशाळा उभारायची आहे. ह्या मंदिराचे जे काही उद्ध्वस्तीकरण झाले आहे ते परत नीट करून ती जमीन आमच्या नावावर करण्यात यावी आणि परत या जमिनीवर कोणी आपला हक्क टाकू नये. ही गादी गोरक्षनाथांची आहे, जी योगी आदित्यनाथ पण ज्यांचे भक्त आहेत. तरीसुद्धा अशा सनातनी देशामध्ये ही घटना होणे एक खूप मोठा निषेध आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान सारख्या असनातनी देशामध्ये सुद्धा हे मंदिर आज आहे तशा स्थितीमध्येच चालू आहे व त्यामध्ये पण आहे तशी सेवा होत आहे. तरी आमचं प्रशासनाला निवेदन आहे की हे मंदिर आहे त्या स्थितीमध्ये परत आम्हाला जसं आहे तसं मिळावं व ती ज़मीन पण मिळावी आणि परत त्या ज़मीनीवर कोणी हक्क दाखवू नये. जी, मेरा नाम अक्षय अरोरा, मैं येवला निवासी हूँ. हाल ही में 29 तारीख को दिल्ली के झंडेवालन में बाबा श्री तीर्थनाथ जी का जो दरगाह मंदिर है उसे गिराया गया DDA और MCD द्वारा, जो काफ़ी दिलों को ठेस पहुँचाई, काफ़ी संगठनों को ठेस पहुँचाई गई है. इस कार्रवाई में मंदिर का भंडार गृह और तुलसी वाटिका का भी काफ़ी ज़्यादा नुकसान हुआ है. हम प्रशासन से अपील करते हैं कि ये जो कार्रवाई हुई है इसे रोक दिया जाए और जो ज़मीन हमारी ली गई है उसे जल्द से जल्द वापस दिया जाए और जो भी रीइंस्टॉलेशन है वो फिर से हो जाने चाहिए. और हमें आश्वासन मिलना चाहिए MCD और DDA के द्वारा कि भविष्य में फिर से ऐसी कोई कार्रवाई ना हो. इसलिए हम आज यहाँ पे येवला तहसील कार्यालय में सिख, पंजाबी और सिंधी समाज की तरफ से निवेदन तहसीलदार साहब को निवेदन देने आए. अमरनाथ हिराचंद अरोरा, कोपरगाव रहिवासी. नवी दिल्ली येथे झंडेवाला माता मंदिराजवळ दरगाह बाबा श्री पीरतनाथजी हे मंदिर 70 ते 80 वर्षापासून स्थायी आहे. या मंदिरात नेहमी नित्य हिंदू धर्मांच्या देवांची पूजा केली जाते. त्या मंदिराला दर्गाचं स्वरूप देऊन त्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली तोडफोड केलेली आहे. जर हिंदुस्थानमध्ये जर हिंदूंची मंदिरं सुरक्षित नसतील तर हिंदू लोकांनी जायचं कुठं, दात मागायची कोणाकडे? तर अमित शहाजी असतील, नरेंद्र मोदीजी असतील, आदित्यनाथ योगी असतील, RSS असेल, ज्यांनी नाही त्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप करून ही जागा मंदिराला परत मिळालीच पाहिजे. ही जागा आमची आहे आणि आम्हाला मिळालीच पाहिजे. यासाठी आज आम्ही येवला तालुका येथे तहसीलदारांना निवेदन शांततेत देण्यात आलेलो आहोत. एवढी विनंती आमची आहे की आमची जागा आम्हाला ही काही करून परत मिळाली पाहिजे. जय श्रीराम. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक, शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये:
भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.